अघोरी की घोरी ठरवायचं कोणी. बरंच भोगावालांना असं वाटलं की बा मला नॉट नेसेसरी पालकमंत्री आणखीन काहीतरी इप्सित असेल, माझ्या मतदारसंघातली जनता सुखी व्हावी, माझ्या मतदारसंघामध्ये अतिवृष्टी होऊ नये, असं काहीतरी असेल. तर प्रत्येकाला त्याच्या परमेश्वरापर्यंत आणि त्याच्या ध्येयपूर्तीपर्यंत जाण्याच्या मार्गाचं या घटनेमध्ये स्वातंत्र्य आहे. जगात नाही आहे, जगात नाही आहे. तुम्ही ओपनली तुमचा यज्ञ करून दाखवा, लगेच अनेक देश आक्रमण आहे. नाही नाही, हमारे देश में यज्ञ नाही चलेगा. आमच्याकडे नमाजी चालतो, आमच्याकडे चर्चमध्ये जाणं चालतं आणि चांगल्या अर्थाने. तर तुला ज्या मार्गाने परमेश्वरापर्यंत जायचं जा. दादा, आता शरद पवारांची पत्रकार परिषद पार पडली. त्यांचं म्हणणं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाणार आणि मुंबईत उद्धव ठाकरे हेच शक्तिशाली आहेत, असं मोठं वक्तव्य त्यांचं. चांगलं आहे. पवारांना अलीकडच्या काळात त्यांच्यापेक्षा आणखीन कोणतरी पॉवरफुल आहे असं म्हणावं लागतं आणि त्यांच्यापेक्षा वयाने लहान माणसाला पॉवरफुल म्हणावं लागतं. चांगला आहे. हा पवारांचा मनाचा मोठेपणा आहे. दादा, महापालिकेच्या संदर्भात एक प्रश्न आहे. 2 आठवड्यापूर्वी तुम्ही आयुक्तांना भेटलात. कमी वेळात जास्त पाऊस होण्याचा ट्रेंड अनेक दिवसांपासून पाहायला मिळतो, मात्र नागरिकांना मोठी समस्या पाहायला मिळते. दादा, अक्षरशः वाहतूक कोंडी तर आहेच आहे, पण रस्त्यावर पाणी साठण्याचं काम जे आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून. तुमच्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे. यावेळचा पाऊस हा एक्स्ट्राऑर्डिनरी कसा, तर मे महिन्यामध्ये वळी येतो, पण मे महिन्यामध्येच नॉर्मल पाऊस आहे. ढगफुटी म्हणजे परवा मी कोल्हापुरात होतो, माझ्या बंगल्याच्या पायऱ्यांना पाणी लागलं, अनेक घरामध्ये छाती एवढं पाणी आलं. एवढा पाऊस पडल्यानंतर आता तुम्ही देशभराचे चित्र पाहता, एक न एक शहर. हे बघा, 2 वर्षापूर्वी दुबईसारखं शहर पाण्याखाली गेलं. आणि त्यामुळे शेवटी आपली रचना जी असते ते नॉर्मल कंडिशनला असते. आता ती ॲबनॉर्मल झाली. असं झालं का की पुण्यामध्ये काय झालं, 4 दिवस संपूर्ण शहर तळं झालं, असं नाही होत ना. लगेच ते पाणी वाहून जातं. तरीही मी कमिशनरला म्हटलंच आहे की अनेक ठिकाणी पावसाचं पाणी वाहून जाणारी जी पाईपलाईन आहे ती नाहीच आहे, घातलीच गेली नाही, बिलं काढली गेली. या सगळी चौकशी करा. आणि कमिशनर खूपच चांगले आहेत, 5 वर्ष PM म्हणून राहून आलेले आहेत. ते हळूहळू एकेका विषयाचा अभ्यास करतात. दादा, एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाची बरीच चर्चा होती. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. त्यांनी आता म्हटलं की माझ्या पक्षप्रवेशाचा विषय कधीच संपलेला आहे. ते त्यांच्याकडून त्यांनी पूर्णविराम या सगळ्या चर्चांना दिला. राजकारणात कधी पूर्णविराम नसतो, राजकारणामध्ये स्वल्प विराम असतो. त्यामुळे पूर्णविराम नाथाजी म्हणत असतील ते चुकीचं आहे. उद्या तुम्हीच प्रश्न विचारा. तुम्ही तर म्हणाला होता जाणार नाही, मग आज कसे गेलात?